मी आर्यनला भेटायला चालली. चालती हो. अख्ख्या जगाचा विश्वास बसला, पण तुझ्या आईच्या डोक्यात संशय शिरलाय बघ. जानकी सारखी मुलगी असं वागू शकेल याच्यावर माझा विश्वास नाहीये. तिच्या गुन्ह्यांचा पाढा वाचायला अजून मी सुरुवातच केलेली नाही. कुठल्याही निष्कर्षावर यायची माझ्यात आता ताकदच उरलेली नाहीये. मामा तू कितीही म्हणालीस तरी आता हे प्रकरण मीच संपवणार. आता काय घरातून हाकलून देण्याची वाट पाहतेस? थोडी जरी लाज शिल्लक असेल ना तर या घरातून आणि माझ्या आयुष्यातून निघून जा कायमची. जाईन मी. आत्याबाईंना या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय म्हणून थांबलीये मी. तिची काळजी करण्याची गरज नाहीये तुला. आम्ही सगळेजण आहोत. उलट तू इथे थांबलीस ना तरच तिला त्रास होईल. मी जाईन. त्यांना बरं वाटलं की स्वतःहून निघून जाईन मी. एक लक्षात ठेव जानकी, तुझ्यामुळे जर आत्याबाईला काही त्रास झाला ना तर मी तुला कधीही माफ करणार नाही. हॅलो, युगंधरा सरतापे बोलतीये. एक मिनिट, फोन कट करू नकोस. मला असं वाटतंय की आपण आपल्यातले हेवे दावे विसरून आपण एकदा भेटायला हवं. अनोळखी नंबर दिसला म्हणून हा फोन घेतला मी. आणि इतका वेळ तुझं बोलणं ऐकून घेतलंय. तुझं नशीब समज. इथून पुढे ही चूक सुद्धा करणार नाही मी. हे बघ, मला एवढंच सांगायचं की आपण जर का एकदा भेटून बोललो तर आपल्या दोघांची घरं वाचतील. तू तुझं बघ, कारण माझं घर वाचवण्यासाठी मला तुझी गरज नाहीये. मग असं समज हवं तर मला माझं घर वाचवण्यासाठी तुझी गरज आहे. इन्कम टॅक्सवाल्यांचा बडगा चांगलाच बसलेला दिसतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही गोड बोललीस तरी तुला माफी नाही. हे बघ नरसे, आपण आपल्या वादात आपल्या मुलांचा संसार धोक्यात आणतोय. असं समज. तेच हवंय मला. तो मुलगा अमृताच्या जीवाशी खेळतोय. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तू स्वतःचा विचार कर. अमृताच्या पाठीशी तिचा बाप आहे. तुझ्या पाठीशी तुझा नवरा नाही आहे. जाना काका, मम्माला सगळं कळलंय. आलंय, माझ्या कानावर आलंय. मग आता करायचं काय? काय करायचं नाही, जसं तिने सांगितले तसं करायचं. थोडे काही दिवस सुनबाईला घेऊन तू थंड हवेच्या ठिकाणी जायचं फिरायला. इकडचं सगळं मी सांभाळतो. जाना काका, मला वाटलं होतं त्यापेक्षाही नरसिंह किल्लेदार जरा कच्चा खेळाडू निघाला रे. म्हणजे बघ ना, मी त्याच्या बायकोची गोव्यापर्यंत फरफट केली हे त्याला कळलं. त्याच्या मुलीवर माझं प्रेम नसूनही मी तिच्याशी लग्न केलं हेही त्याला कळलं. पण तरी हा काहीच करत नाहीये, घरीच बसला नुसतं. असं काय पण समजू नकोस. नरशिव किल्लेदार आहे ना, सातपाची अवलाद आहे. तेव्हा उलटा फिरून डंख मारल काही सांगता यायचं नाही. तो आपला खाना काढणारच. तेव्हा तू बेसावत राहू नकोस. त्याला माझ्या पट्टीत तरी येऊ दे, मग त्याला दाखवतो मी काय चीज आहे. वा आर्यन बाबा, तू जी काही चीज आहेस हे त्याला दाखवू नकोस, त्याच्या पोरीला दाखव. जे काय हाल करायचे आहेत ना ते त्याच्या पोरीचे करा. मग बघ नरसिंह किल्लेदार कसा लाचारासारखा रडत भेकत तुझ्या पायाकडे येत होते. बघू. तू म्हणतोस तर आत्ता गप्पच बसू आपण. पुढचं पुढेच बघू. क्या बात आहे. याला म्हणतात राजकारणी. थोडी लांब उडी घेण्यासाठी थोडं 2-4 पावलं मागे यावंच लागतं.
वहिनी कळलं की नाही? आत्याबाई पुन्हा आली घरात. हो का? भाऊजी, मी या घरात डोळ्यांना पट्टी बांधून फिरत नाही, मला सगळं दिसतं. पण तोंडाला कुलूप मात्र लावलंय आपल्या दोघांच्या. पण तरी सुद्धा गेल्या महिनाभरातल्या सगळ्या घटना आत्याबाईच्या कानावर गेल्याच, ही गोष्ट तुम्हाला कळली की नाही ते पाहायला आलो तुम्ही. भाऊजी, सगळं माहिती आहे मला. मला एक कळत नाही, एवढं सगळं कळल्यानंतर आत्याबाईचा हार्ट फेल होऊन मेली कशी नाही ती? भाऊजी, हे बघा, माझ्या समोर हे असं अभद्र बोलू नका हा. विलनगिरी म्हणणं काय एकदम संन्यास बिन्यास घेतला का काय? दिवस रात्र तुम्ही तर अभद्रच विचार करत असताय. जणू काही तुमच्या डोक्यात सतत अभंगच घुमत असतात. पण आत्याबाई जर गचकली असते ना तर लई मज्जा आली असती हो. तुम्ही सतत त्यांच्या जाण्याची वाट का पाहताय? कारण तिनं माझ्या आईच्या जाण्याची सतत वाट पाहिली. या घरामध्ये मी लहान असताना माझी आई चुरून चुरून मेली, कळलं काय? हे बघा, या घरातल्या ज्या गोष्टी मला माहित नाही त्यांच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही. वा वा वहिनी वा, राजकारण शिकलात की तुम्ही. त्याच्या गोष्टींबद्दल तुम्हाला बरोबर माहिती असते हो, आणि ज्याच्यात फायदा नाही त्या तेवढ्या माहित नसतात तुम्हाला. अरे वा, जेलमधून आल्यापासून तुम्ही भलतेच हुशार झालायत. माझ्या बोलण्यातला अर्थ तुम्हाला पट पट कळतोय. हुशार तर मी पहिल्यापासूनच आहे हो, फक्त माझी हुशारीगिरी दाखवण्याची संधी आता गावते मला. येतो. खरं तर जे तुम्ही बोललात ना, तीच माझी पण इच्छा आहे. पण करणार काय? या घरात आत्याबाईंचं असणं आत्ता माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण मीच माझ्या पायावर धोंडा मारून घेतलाय, राधिका नावाचा. तो जर या घरातून बाहेर काढायचा असेल तर आत्याबाईंसारखं दुसरं कोणीही नाही. आत्याबाई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. कोणाच्या तरी ऐकलेल्या गोष्टींवर तुम्ही विश्वास नाही ठेवणार. जेही काही झाले ना ते फक्त माझ्या मूर्खपणामुळे. ते आर्यांनी फसवलं मला वेड्यात काढून त्याला ह्यांच्यावर सूड उगवायचा होता. तुझ्या या मूर्खपणाची किंमत या घरातल्या सगळ्यांनी आणि नरसिंहांनी किती दिवस मोजायचे? पण मी खोटं नाही बोलते. समजा तू सांगतेस ते खरं असेल, पण मग नरसिंह सांगतोय त्याचं काय? त्यांचा गैरसमज झालाय. मग तसं तर घरातल्या सगळ्यांच्याच बद्दल म्हणावं लागेल, पण सगळेजण नरसिंहाला दुजोरा देत आहेत. तुम्ही वामन दादांना विचारा. त्याला काय विचारायचंय? तोही तुझ्या बरोबर आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. मग काय करायचं? आणखी एक व्यक्ती आहे, तिच्याशी बोलणं झालं की बराचसा खुलासा होईल. मग तुझ्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा ते मी ठरवेन. कोण? अमृता. मला माहिती आहे दादा, मी कितीही सांगितलं तरी माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसायचा नाही. पण अमृताचं खरंच काही भलं व्हावं असं जर तुला वाटत असेल तर माझ्या बोलण्यावर तुला विश्वास ठेवावाच लागेल. मी इतक्या कळकळीने सांगतोय तरी तुला पटत का नाहीये?
ही वेळ तूच स्वतःवर ओढवून घेतली आहेस वामन. मी यापूर्वी तुला 1000 वेळा सांगितलंय, आज पुन्हा सांगतो. अमृताच्या लग्नाशी माझा किंवा जानकीचा काहीही संबंध नाही, नव्हता. तू इथे जानकीची वकिली करायला आला असशील तर मला एक शब्दही ऐकायचा नाहीये. मला माझी किंवा जानकीची वकिली करायची नाही, त्यासाठी मी इथे आलेलो नाही. मला त्याची गरजही नाही. पण आपल्या अमृताला, पर्यायाने आपल्या सगळ्या घराला त्या हरामखोर आर्यनपासून वाचवण्याची माझी धडपड चालू आहे. 100 आर्यन आले तरी अमृताच्या केसाला धक्काही लागू देणार नाही मी. आपण ह्या नसत्या भ्रमात न राहिलेलं बरं दादा. पण सध्या तरी त्याचंच पारडं जड आहे. अमृतावर प्रेम नसताना त्याने अमृताशी लग्न केलं का? केवळ तुझा सूड घ्यायचा म्हणून. जानकीला ह्या नसत्या बदनामीत अडकवलं का? तुला दुःख व्हावं म्हणून. आणि आता आत्महत्येचं हे नाटक केलं का? तर आपण सगळे मूर्खात निघावं ना म्हणून. तू हे सगळं असं सांगतोयस जणू काही तुला यातली खडा माहितीये. कदाचित याआधी मी इतका अधिकारवाणीने बोललो नसतो, पण मी आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, कानांनी ऐकलंय. हे जे आत्महत्येचं करतोय हे सगळं नाटक आहे. हा मुलगा आणि तो जना शिंदे दोघेही मिळून तुला बर्बाद करण्यासाठी हा कट रचता आहेत. गेल्या 10 वर्षात तिच्या वर्तमानपत्रात माझ्या विरुद्ध गरळ ओकून जे त्याच्या आईला जमलं नाही ते नुकतंच मिसरूड फुटलेल्या या मुलाला जमेल असं वाटतंय. दादा, आपल्याला बर्बाद करण्याची निम्मी लढाई तो केव्हा जिंकलाय. आपल्या अमृताच्या आयुष्याचं काय वाटोळ झालंय हे तू पाहतोच आहेस. त्यांनी तिचा एखाद्या प्याद्यासारखा उपयोग करून घेतला आणि आता तुझ्या मनात जानकीबद्दल विष कालवलं. अजून काय वाटोळ व्हायचं राहिलंय रे आपल्या घराचं? तू म्हणत असशील त्यात एका पैशाचं एक तथ्य असलं ना वामन, तर हा खेळ त्या आर्यनला खूप महागात पडेल. त्यानं अजून माझी ताकद पुरती ओळखलेली दिसत नाही. हे सगळं त्याला महागात पडवू न पडवू, पण त्याआधी आपल्या अमृताला त्याच्या तावडीतून सोडवायला पाहिजे. आणि मग एकदा अमृता घरी आली मग तू माझ्यावर विश्वास ठेवलास काय किंवा मला या घरातनं हाकलून दिलंस काय, मला काही फरक पडत नाही. हॅलो, कोण बोलतंय? आता काय आयुष्यभर फोनवरच बोलायचं ना. आत्याजी, आत्याजी मला माफ कर ग. अगं सगळं इतकं अचानक घडलं ना की अगं मी काही तुला रागवायला किंवा तुला ओरडायला नाही फोन केला. तुझी खूप आठवण आली ग बाळा.
आत्ताजी मला भेटायचंय ग तुला. अगं मग ये ना, तुला कुणी अडवलंय? आणि आर्यनला पण घेऊन ये. तुम्हा दोघांना एकत्र आशीर्वाद द्यायचा आहे मला. नक्की ये. आणि हे बघ, तुला जर खरंच असं वाटत असेल ना की माझा निर्णय चुकलाय, तर तू वाटेल ते शिक्षा दे. मी एक शब्दही नाही बोलणार. मी काय तुला शिक्षा देणार? ते असं लग्न करून तूच मला मोठी शिक्षा दिलीस. याचा अर्थ तू रागवलीस माझ्यावर? नाही ग, तुझ्यावर नाही रागवले. ज्यांच्यामुळे तुला हे असं लग्न करावं लागलं ना, त्यांच्यावर रागवली. जाऊ दे ना, सगळं काय फोनवरच बोलायचंय का? मग भेटल्यावर काय बोलणार? ये लवकर. ठीक आहे, मी ठेवते फोन. म्हणजे भेटल्यावर खरंच खूप बोलता येईल आणि तुझ्या खुशीत शिरून रडता येईल. काय ग, माझं आणि माझ्या नातीचं बोलणं चोरून ऐकून होतीस काय? आत्याबाई ऐकल्यामुळे हे तरी कळलं की जानकी नंतर अमृताची बाजू घेणारं या घरात आणखी कोणीतरी आहे. आणि काय ग, तू या घरातच राहत होतीस ना? मग एवढा तमाशा झाला घरात, तर तुला नाही मला कळवावं असं वाटलं? तुम्हाला काही न सांगण्याची ताकीद होती सगळ्यांना. आणि तसेही आत्याबाई, मी बाहेरची पडते. तू कुठली बाहेरची ग? उलट आमच्यापेक्षाही जास्त अधिकार आहे तुझा या घरावर. अली प्लीज, ही वाद घालण्याची जागा नाही. असं कसं? तुझं या घरात झालेलं प्रमोशन आत्याबाईंना कळायला नको? ते नरसिंहरावांना जेव्हा सांगायचं असेल तेव्हा ते सांगतील. तुला चोंबडेपणा करण्याची गरज नाही. आत्याबाई, ज्या मुलीला मी या घरात आश्रित म्हणून आणली, ती आता माझ्याशी या पद्धतीने बोलतेय, हे बघून तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं? अगं तुम्ही दोघी जणी बहिणी ना? ही जेव्हा आली तेव्हा माझी बहीण होती, पण आता जवळजवळ या घराची मालकीणच. काय बोलतेस तू अहिल्या? बरोबर बोलते. विचारा ना हिला. आपल्या घराच्या तिजोरीच्या चाव्या आता हिच्याकडे आहेत. मी दादाशी सविस्तर बोललोय. मला जे जे माहिती होतं ते सगळं त्याला सांगितलंय. आता या उपरही त्याला काही ऐकायचं नसेल तर मात्र आपण काहीही करू शकत नाही. माझ्याबद्दल काही बोलले ते? तुझं नुसतं नाव काढलं तरी डोकं फिरतं त्याचं. एनिवे, आता ते महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे वामनदादा. जोवर हे माझ्याशी नीट बोलत नाही तोवर माझं कशात लक्ष लागणार नाही. ज्या माणसाने आपल्या घरावर ही परिस्थिती आणली ना, आधी त्याचा बंदोबस्त करायला हवा. त्याला तर असा धडा शिकवला पाहिजे की त्याच्या पुढच्या 7 पिढ्या सुद्धा लक्षात ठेवतील. जानकी, हा खेळ तो खूप विचार करून बुद्धीने खेळतोय. त्याला उत्तरही बुद्धीने विचार करूनच द्यायला हवं. म्हणजे माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि तो जर यशस्वी झाला तर आर्यन किती नीच माणूस आहे हे सिद्ध करायला आपल्याला फारसं काही मग करावं लागणार नाही. पण आपण हे सिद्ध करणार कसं? कारण जोवर आर्यन स्वतःच्या तोंडानं कबूल करत नाही तोवर आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. माझ्या प्लॅन प्रमाणे मी
हॉस्पिटलमध्ये जाऊन आर्यनशी बोलेन आणि त्याच्याशी असं बोलेन की त्यांनी केलेली आतापर्यंतची सगळी पापं तो स्वतःच्या तोंडाने कबूल करेल आणि तेव्हा मी गुपचूप माझ्या सेलमध्ये ते सगळं रेकॉर्ड करून घेईन. हे सगळं एवढं सोपं आहे? सोपं नाहीये, पण जर प्लॅन यशस्वी झाला तर पुढच्या अनेक गोष्टी मात्र नक्की सोप्या होतील.